धर्म जातीचा चष्मा उतरा। सर्वात मोठा धर्म मानवता आहे, तो मानवता धर्म प्रेरित करा। छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्या नंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे। स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते। काही भांडगुळं जाणून बुजून शिवाजी महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करतात, काही भिकार चोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात। पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाजसुधारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले बांडगुळा अवलादी असतील तर जिथं भेटल तिथं त्याला एकदा धुवा, त्याला नीट करा। त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका। हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता। का अस्मिता? तुमच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो नाही, तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही। का? आजानं धतुरा केलंच काय? आजानं अख्खं गाव खाल्लं, आजानं केलं काय? बरोबर आहे की नाही? अरे पण 393 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे, चेहऱ्यावर तेज आहे, हातात लखलखती तलवार आहे, स्वराज्य तापण्याचा हेतू मनामध्ये आहे। त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे। 394 वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे। 132 वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे, हातात संविधान आहे, बोट असं वरती आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी म्हणणार आपला बाप आहे। त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। हे आपण विसरता कामा नये। आपल्या घरात तिसऱ्या पिढीचा फोटो नाही। का? तिसऱ्या पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही। म्हणून पोरं पहिले आपले आदर्श चेक करा। दलिंदर लोकांच्या संगतीत राहू नका, जरासं रीलच्या नादी लागू नका, रिअल होण्याचा प्रयत्न करा। स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही। ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात। म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका। तुमचा रिझल्ट लागला पाहिजे, लोकांनी तो शोधला पाहिजे, अख्ख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवलं पाहिजे। नाही तर आपला बाप आहे गावामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो, गावामध्ये सूर्य मावळल्याच्या नंतर घरी येतो। का? तर आपला बाप स्थानिक ठिकाणी कुठं बोलला तर बाजूचे बांडगुळं ढायला खांतात की काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही। भाऊकीतले लोक तुझ्या सोयरिकेसाठी बेजार होतात, तुला रिश्ता आणण्यासाठी बेजार होतात। तो एकच काम आहे, तुझा निकाल लागला पाहिजे। तुझा निकाल लागल्यावर भाऊकीतले लोक तुझा फोटो जमा करतात, भाऊकीतले लोक बढियापैकी वर्दीवर तुझा फोटो तयार करतात, भाऊकीतले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात, जिथं गर्दा असतो का तिथं बॅनर टाकतात। तुझा बाप जे सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो का ते बाप 9 वाजता उठते, त्या मंदिरापाशी जाते, पारापाशी जाते, तो बॅनर लागलेला असते। जे गावातले लोक तुझ्या बापाला म्हणत होते काका गप बसा, तीच लोक तुझ्या बापाला इथं बसा म्हणतात। तो बाप तिथं बसतो, बस